तर मंडळी, तुम्ही अजून माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनवरती क्लिक करा आणि ऑलवरती क्लिक करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेन तेव्हा पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. सायन्स स्पोर्ट्स चंद्रनगर आयोजित भव्य लाल मातीतील कबड्डी स्पर्धा आणि या स्पर्धेचा आजचा पहिला दिवस, पहिली सजवली जाणारी पहिली चढाई शिवसाई वडा संघाच्या बाजूला प्रथमेश कांबळे या खेळाडूला आपण पाहतोय. पहिल्या चढाईमध्ये थोडासा आक्रमक खेळ करण्याचा प्रयत्न केला जाईल. या ठिकाणी लक्ष द्यायचं, हा पहिला सामना आपण 10 मिनिटाचा खेळतोय, त्यासाठी दुसरा सामना या ठिकाणी खेळला जाईल. श्रीराम करदेकर त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने या पंचांच्या माध्यमातून पहिला पुकार दिला जातोय. श्रीराम करदे, केकेडी दापोली. या ठिकाणी मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण पाहतोय आजच्या पहिल्या दिवसाला सुरुवात केली गेली. नाणेफेकीचा भाग्यवान कौल या ठिकाणी चंद्रनगर संघाने जिंकलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. यजमान संघ चांगल्या दर्जाचा खेळ सादर करेल. यंदाच्या अंगणातली पहिला सामना या ठिकाणी पहिली स्पर्धा खेळतोय चंद्रनगरचा संघ. तर दुसऱ्या बाजूने शिवसाई वडा संघाला आपण सातत्याने पाहिलंय, गेली अनेक स्पर्धा गाजवत आलाय, अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत आपल्या संघाला फायनल फेरी देखील गाठून दिली आहे. परंतु या ठिकाणी मात्र यजमान संघाच्या विरोधामध्ये कशा प्रकारचा खेळ आज राहील या ठिकाणी जर्सी क्रमांक 3 प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय. चढाई मार्कवरती 7 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये आपला खेळ सजवतोय. या ठिकाणी जर आपण पाहिलं तर 7 खेळाडू मैदानाच्या आतमध्ये इन आहेत चंद्रनगर संघाचे. तर दुसऱ्या बाजूने एक महत्वपूर्ण खेळाडू शिवसाई वडा संघाचा बॅकलाईनच्या पाठी पाहायला मिळतोय. या ठिकाणी तिसरी चढाई असेल, थर्ड रेड, आणि तिसऱ्या चढाईसाठी चंद्रनगर गावचा उगवता सितारा या ठिकाणी सार्थक शिकवण पाहायला मिळतोय. जर्सी क्रमांक 22 चढाई मार्कमध्ये पाचारण केलं गेलंय. बोनस गुण घेण्याचा प्रयत्न केला जातोय. थर्ड रेड आहे. बोनस गुणवरती या ठिकाणी मात्र समाधान मानतोय की मात्र पंचांचा इशारा येतोय. यस, या ठिकाणी मात्र दिला जातोय बोनस. गुणाची कमाई होते, सक्सेसफुल होतोय सार्थक. या ठिकाणी तिसरी चढाई होती आणि तिसऱ्या चढाईमध्ये सक्सेसफुली बोनस गुणाची कमाई केली गेली. आणि त्यानंतर जर्सी क्रमांक 11 शिवसाई वडा संघाच्या माध्यमातून चढाईपटू दाखल झालाय. याच्यानंतर देखील एक महत्वपूर्ण सामना पाहायला मिळेल. दापोलीचा वंडर बॉय साहिल मानेचा संघ या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये त्यांचा खेळ सादर करताना पाहायला मिळेल. परंतु आज साहिल माने आपल्याला खेळताना पाहायला मिळेल का, हे देखील खूप मोठं प्रश्नचिन्ह आहे. परंतु त्यांचा सामना देखील याच्यानंतर खेळवला जाईल. परंतु हा सामना देखील तितकाच महत्वपूर्ण आहे, कारण एका बाजूने यजमान संघ किल्ला लढवताना पाहायला मिळेल, तर दुसऱ्या बाजूने यजमान संघाला पराभूत करून या ठिकाणी मात्र आपल्या या संपूर्ण स्पर्धेमध्ये विजयरथ चालू ठेवण्याचा प्रयत्न हा शिवसाई वडा हा संघ करताना पाहायला मिळेल. या ठिकाणी एक व्हॅलिड रेड आणि चढाईपटू माघारी परतला. त्यानंतर येणारी तिसरी चढाई या ठिकाणी शिवसाई वडा संघासाठी भक्कम बांध्याचा असा चढाईपटू या ठिकाणी पाहायला मिळतोय. चढाई मार्गावरती पाचारण केलं गेलंय. 7 खेळाडूंच्या डिफेन्समध्ये आपला खेळ सातत्याने आक्रमक खेळ सजवण्याचा प्रयत्न केला जातोय. परंतु अजून देखील गुणाची कमाई होत नाहीये. प्रयत्न करावा लागेल, अन्यथा बॅकलाईनच्या पाठी देखील जाऊन बसावं लागू शकतं. परंतु अजून देखील आपण पाहतोय बजरवरची टिक बजायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी एक सक्सेसफुल टॅकल मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. बोनस गुणाची कमाई होईल शिवसाई वडा संघासाठी, तर एक सक्सेसफुल टॅकल गुणाची कमाई करून देतोय आणि गाणेकरीण चंद्रनगर संघासाठी. अगदी शेवटच्या सेकंदापर्यंत या ठिकाणी मात्र चढाई सजवली गेली होती, परंतु डिफेन्सनं संयम बाळगला चंद्रनगर संघाच्या आणि त्या ठिकाणी यश डिफेन्सला मिळालं. गुणाची कमाई झाली आहे. परंतु शिवसाई वडा संघाचा डावा कोपरा रक्षक प्रणव कांगणे हा खेळाडू देखील महत्वपूर्ण आहे. या खेळाडूच्या माध्यमातून अँकर होल्ड अतिशय सुरेखरित्या केले जातात आणि दापोली तालुक्यातील एक अँकर होल्ड करणारा खेळाडू म्हणून प्रसिद्ध देखील आहे. त्यामुळे त्याच्या हाताखाली खेळत असताना देखील महत्वपूर्ण खेळ अगदी सावधगिरीने करावा लागेल. परंतु या ठिकाणी प्रथमेश या खेळाडूला आपण पाहतोय शांत स्वभावाचा हा खेळाडू, परंतु जेव्हा जेव्हा त्यांचा डाव फसलाय तेव्हा सातत्याने अनेक स्पर्धेमध्ये चांगल्या दर्जाचा खेळ करत आपल्या संघाला विजयाच्या दिशेने देखील नेण्यात खूप मोठा हातभार या खेळाडूचा राहिलाय.
परंतु या ठिकाणी तिसरी चाळी असेल थर्ड रेड आणि या तिसऱ्या चाळीसाठी पुन्हा एकदा सार्थक शिगवण. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय बोनस लाईन ऑफ असेल, टच पॉईंट घेण्याचा प्रयत्न करावा लागेल. 5 खेळाडूंचा डिफेन्स आहे आणि या 5 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने स्वतःच्या डाव्या पालवाची आपला खेळ सजवतोय. परंतु या ठिकाणी मात्र सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. या ठिकाणी गुणाची कमाई होईल वणन संघाच्या खात्यामध्ये. चांगला डिफेन्स या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी साखळी पद्धतीने केलेला हा डिफेन्स. प्रणवकडे आपण पाहतोय समोरून आला, ब्लॉक केलं गेलं, त्याच्या हाताखालच्या खेळाडूंना पाय पकडण्याचा प्रयत्न केला आणि तोपर्यंत मिळालेल्या टीमचा सपोर्ट या ठिकाणी गुणाची कमाई शिवसाई वणन संघासाठी करून देतोय. सामना मात्र हाय व्होल्टेज राहील यात मात्र कुठलीही शंका नाहीये. कारण दोन्ही संघ तुल्यबळ समान ताकदीचे दोन्ही संघ पाहायला मिळतात आणि या ठिकाणी मात्र प्रथमेश कांबळे या खेळाडूला बसवलं गेलंय. टाळ्यांचा गरगट ऐकायला येतोय कारण यजमान संघ आहे आणि यजमान संघ जेव्हा जेव्हा चांगला खेळ करेल तेव्हा नक्कीच टाळ्यांचा गरगट आपल्याला पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी संघ देखील आपल्या दापोली तालुक्यातलाच आहे. त्यांना देखील त्यांच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा चांगला खेळ होईल त्यांच्यासाठी देखील टाळ्यांची अपेक्षा असेल. परंतु आज मात्र आर्यन शिगवण जे की आमचे पुरस्कर्ते आहेत मैदानाच्या बाहेर प्लेइंग 7 मध्ये त्यांना जागा मिळाली नाहीये, त्यामुळे राखीव खेळाडू म्हणून तो देखील पाहायला मिळतोय. त्याला देखील मैदानाच्या आतमध्ये खेळण्याची संधी मिळेल. परंतु या ठिकाणी क्षणभरी सुटावरतून स्थानापन्न व्हायचं. केकेडी दापोली संघ या ठिकाणी उपस्थित झालेला आहे. तुम्हाला देखील पहिला पुकार दिलेला आहे, आपण तयार राहायचं. तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच या ठिकाणी तुमचा सामना खेळवला जाईल. त्याचप्रमाणे श्री दिनेश मिसाळ आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. आणि त्याचप्रमाणे ज्यांच्या माध्यमातून आपल्याला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा चषक पुरस्कृत झालेला आहे श्री राजेंद्र चंद्रकांत शिगवण, आपल्याला देखील विनंती आहे, आपण देखील व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचंय. या ठिकाणी आपण पाहतोय शिवसाई वणन संघाचा चढाईपटू दाखल होईल. डावखुल्या शैलीचा हा चढाईपटू या ठिकाणी आपली चढाई सजवतोय. मागच्या चढाईमध्ये या खेळाडूला टॅकल केलं गेलं होतं. या ठिकाणी पुन्हा एकदा आपला खेळ सजवण्यासाठी रिवाईव्ह झाल्याच्या नंतर दाखल झाला. परंतु या ठिकाणी मैदानाच्या आतमध्ये चांगलं कॉम्बिनेशन या ठिकाणी पाहायला मिळालं. सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. पण संघ चंद्रनगर तर 3 गुणांवरती शिवसाई वणन या ठिकाणी तिसरी चढाई बजर वाजला मैदानाच्या आतमध्ये आणि तिसऱ्या चढाईसाठी पुन्हा एकदा सार्थक. परंतु या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा सक्सेसफुल ठरतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुली टॅकल केलं गेलंय. डिफेंडर यावेळेस मात्र सक्सेसफुल ठरलाय. अगदी डाव्या कोपऱ्यामध्ये खोलवर जाऊन गट टिपण्याचा प्रयत्न. परंतु त्या ठिकाणी मात्र जर्सी क्रमांक 10 त्याने मात्र अँकल होल्डला सुरुवात केली आणि त्यानंतर आपण पाहतोय पाहता पाहता सक्सेसफुल देखील झालाय. डिफेन्स एकवटला आणि जेव्हा जेव्हा डिफेन्स एकवट झाला तेव्हा तेव्हा सातत्याने एकीचं बळ पाहायला मिळतं आणि त्या एकीच्या बळाच्या जोरावरती सातत्याने गुणाची कमाई तुमच्याकडे होतच असते. परंतु या ठिकाणी देखील चांगल्या खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळते दोन्ही संघाच्या माध्यमातून. जर आपण दोन्ही संघ पाहिले तर समान ताकदीचे आहेत, चांगल्या दर्जाचा खेळ करण्यात माहीर आहेत आणि या ठिकाणी देखील आजच्या रात्रीतील पहिला सामना देखील तितकाच हाय व्होल्टेज या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. अजय या ठिकाणी पुन्हा एकदा पाहायला मिळतोय चढाई मार्गावरती. या ठिकाणी दिनेश मिसाळ उपस्थित आहेत. व्यासपीठावरती स्थानापन्न होण्याची विनंती करेल. त्याचप्रमाणे आमच्या मळेवाडी घरचे वाडी कार्यकर्ते श्री कुमार अनिकेत शिगवण या ठिकाणी उपस्थित आहेत. हे आपल्याला देखील विनंती असेल, आपण व्यासपीठातून स्थानापन्न व्हायचं. अनिकेत शिगवण. त्याचप्रमाणे श्री निलेश मुलूक आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आपल्याला देखील विनंती असेल, आपण देखील व्यासपीठावरती या. या ठिकाणी प्रथमेश मुलूक जो की चंद्रनगर संघाचा माजी कर्णधार, गतवर्षीपर्यंत कर्णधार पद भूषवलं होतं, परंतु यंदाच्या वर्षी प्रतीक मुलूक या खेळाडूकडे कर्णधार पद सोपवलं गेलंय आणि त्याच्या कर्णधार पदाखाली खेळणारा हा पहिला सामना या ठिकाणी यंदाच्या अंगामधला पाहायला मिळतोय. सार्थक खेळाडू या ठिकाणी चढाईमार्फत जर्सी क्रमांक 16 हा देखील खूप महत्वपूर्ण खेळाडू आहे. तितकाच चतुर हा खेळाडू तुम्हाला पाहायला मिळेल. या ठिकाणी बजरवरती टिकटी बाजूला सुरुवात झाल्या परंतु इथे मात्र खराब खेळाचं प्रदर्शन पाहायला मिळत आहे. सुरेख खेळ चढाईपटूच्या माध्यमातून आणि त्यानंतर मात्र तिसरी चढाई थर्ड रेड. तिसऱ्या चढाईसाठी अजय या खेळाडूला पुन्हा एकदा पाचारण केलं गेलं. डावपुऱ्या शैलीचा खेळाडू डाव्या कॉर्नरमध्ये या ठिकाणी मात्र आक्रमण करण्याचा प्रयत्न सातत्याने केला जातोय.
गुणाची कमाई करावी लागेल. या ठिकाणी प्रयत्न सातत्याने करताना पाहायला मिळतोय, परंतु अजून देखील यश मिळालं नाहीये. बजरवरती टिकटिक वाजायला सुरुवात झाली आहे आणि या ठिकाणी मात्र एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. गुणाची कमाई पुन्हा एकदा शिवसाई वडा संघाच्या खात्यामध्ये आणि त्याचप्रमाणे चला या ठिकाणी मध्यंतरानंतरच्या खेळाला म्हणजेच काय तर दुसऱ्या सत्रातील खेळाला सुरुवात झाली. अगदी पहिल्या सत्रामध्ये आघाडीवरती असणारा संघ शेवटच्या पहिल्या सत्राच्या काही मिनिटाच्या खेळामध्ये थोडासा पिछाडीवरती पाहायला मिळतोय. सामना मध्यंतरासाठी थांबला. एका गुणाची महत्वपूर्ण आघाडी शिवसाई वणन संघासाठी आपली पाहिली, तर दुसऱ्या बाजूने आपण पाहतोय तर चांगला खेळ करावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये यजमान संघ आपण पाहतोय दाखल झालाय. पहिला उद्घाटनाचा सामना खेळतोय आणि मध्यंतरा नंतरच्या खेळाला जेव्हा सुरुवात झाली आहे, प्रथमेश या खेळाडूला पुन्हा एकदा प्रत्युत्तर म्हणून प्रथमेश हा खेळाडू या ठिकाणी पाहायला मिळतोय. या ठिकाणी प्रथमेश 4 खेळाडूंच्या डिफेन्स मध्ये सातत्याने वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतोय, परंतु या ठिकाणी मात्र गुणाची कमाई होत नाहीये. रिकामी येताना माघारी परतलाय. प्रत्युत्तर म्हणून प्रदीप मुलूक गतवर्षी लग्न बंधनात अडकला आणि त्यानंतर या ठिकाणी पुन्हा एकदा दाखल झालेला पाहायला मिळतोय. कबड्डीच्या माध्यमातून तुमच्या समोर भेटीस आलाय. वेगावरती स्वार होण्याचा प्रयत्न करतोय. त्याचप्रमाणे मे जीबी मेहता अँड सन्स दापोली पेट्रोल पंप यांचे सर्वेसर्वा श्री आशिष मेहता सर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला विनंती आहे की आपण व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. जीबी मेहता अँड सन्स पेट्रोल पंपाचे सर्वेसर्वा श्री आशिषजी मेहता सर या ठिकाणी उपस्थित आहेत. मंडळाच्या वतीने त्यांचं सहर्ष स्वागत. व्यासपीठावरती देखील स्थानापन्न झाले. बोनस त्याचप्रमाणे श्री महेंद्र जैन आणि त्याचप्रमाणे श्री महेश पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्याला देखील मंडळाच्या वतीने सहर्ष स्वागत. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावरती या ठिकाणी स्थानापन्न व्हायचं. तर यावेळेस मात्र आपण पाहतोय सुपर टॅकल अगदी शेवटच्या क्षणाला सक्सेसफुल झालाय. प्रथमेशने केलेला हा प्रयत्न अगदी दर्जेदार पाहायला मिळाला. चांगल्या दर्जाचा खेळ. 3 खेळाडूंना एकटा खेळाडू झुंजत येत होता, परंतु शेवटाकडे जात असताना या ठिकाणी मात्र आपण पाहतोय या ठिकाणी मात्र डिफेन्सला एक सक्सेसफुल गुणाची कमाई झाली. 3 खेळाडूंचा डिफेन्स अगदी असं वाटलं होतं की मिडलाईन सहजासहजी क्रॉस केली जाईल का, परंतु त्यावेळेस मात्र डिफेन्स एकवटला आणि त्याच दरम्यान सक्सेसफुल गुणाची कमाई. बर्जे बाबा आपण या ठिकाणी उपस्थित आहात. आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी तुम्ही उपस्थित राहिलात. आपल्याला विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हा. या ठिकाणी प्रणव या खेळाडूला आपण पाहतोय. यंदाच्या अंगामध्ये जर आपण पाहिलं तर दुहेरी भूमिकेमध्ये सातत्याने पाहायला मिळालाय. महत्वपूर्ण डिफेंडर आहे त्यांच्या संघाचा, परंतु यंदाच्या अंगामध्ये सातत्याने तुम्हाला साडे मार्कांची देखील पाचरण केलेलं पाहायला मिळेल आणि या ठिकाणी मात्र सक्सेसफुल देखील ठरलाय. मल्टी पॉईंट रेट 2 गुणाची कमाई या ठिकाणी शिवसाई वणन संघाच्या खात्यामध्ये होती आहे. सुरेख खेळ या ठिकाणी पाहायला मिळतोय. शिवसाई वणन संघ सहजासहजी हार मानणार नाही या संघ, कारण अनेक स्पर्धा सातत्याने चांगल्या रीतीने खेळत आलाय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय 9 गुणांवरती शिवसाई वणन, तर या ठिकाणी 8 गुणांवरती चंद्रनगरचा संघ पोहोचलेला पाहायला मिळतोय. दुसऱ्या सत्रातील म्हणजेच हाफ टाइमच्या नंतरच्या खेळाला सुरुवात झाली आणि एक सक्सेसफुल सुपर टॅकल पाहायला मिळाला, परंतु त्यानंतर मात्र खराब कामगिरी चंद्रनगर संघाने केली. 2 गुणाची कमाई शिवसाई वणन संघाच्या खात्यामध्ये झाली. या ठिकाणी मात्र चांगल्या दर्जाचा खेळ करावा लागेल. 2 खेळाडूंचा डिफेन्स अजून देखील मैदानाच्या आतमध्ये चंद्रनगर संघाच्या माध्यमातून प्रथमेश कांगणे खेळाडूला आपण पाहतोय आक्रमण करण्यासाठी सज्ज झालाय, परंतु प्रयत्न केले जात आहेत. अगदी 30 सेकंदाच्या चढाईमध्ये आपण पाहिलं तर अगदी शेवटच्या 5 सेकंदापर्यंत प्रयत्न करत होता. या ठिकाणी मात्र पुन्हा एकदा अपयश रिकाम्या हाताने सुरक्षित आपल्या कोर्टमध्ये ट्रॅव्हल झाला. प्रत्युत्तर म्हणून 3री चढाई असेल, 3rd रेड. 3ऱ्या चढाईसाठी 7 शिकवण.
यजमान संघाचा सर या ठिकाणी आपण पाहिलं तर 2 खेळाडूंचा डिफरन्स होता आणि या ठिकाणी डिफरन्स येऊन ठेपलाय 5 खेळाडूंचा. एक मल्टी पॉइंट रेड सुपर रेड पाहायला मिळाली. सामना संपायला शेवटची 5 मिनिटे. गुणफलकाकडे जाऊया. शिवसाई वनन संघ 9 गुण तर यजमान संघ 12 गुणांवरती 3 गुणाची महत्वपूर्ण आघाडी शेवटच्या 5 मिनिटांमध्ये. आई गाणेकरी चंदनगर या संघाकडे असेल. या ठिकाणी एक सुपर रेड सार्थक शिगवण या खेळाडूची तब्बल 3 गुणांची कमाई करून देणारी आणि ती 3 गुणांची आघाडी सध्यास्थितीमध्ये आपण पाहतोय तर यजमान संघाकडे. याच्यानंतर खेळला जाणार असेल श्रीराम करदे तर त्यांच्या विरोधामध्ये केकेडी दापोली. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने पंचांच्या माध्यमातून दुसरा पुकार, तिसरा आणि अंतिम पुकार मिळताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. शिवसाई वनन चालू असलेला सामना शिवसाई वनन आणि गाणेकरी चंदनगर हा सामना संपताच यानंतर श्रीराम करदे यांच्या विरोधामध्ये श्रीराम करदे केकेडी दापोली. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने दुसरा पुकार दिला जातोय. या ठिकाणी महत्वपूर्ण चढाई सजवण्यासाठी शिवसाई वनन संघाचा जर्सी क्रमांक 16 मागच्या चढाईमध्ये सक्सेसफुल झाला होता. या ठिकाणी पुन्हा एकदा चढाई मार्फत पाचारण केले गेले. सामना संपायला शेवटची 4 मिनिटे असतील आणि या ठिकाणी मात्र डिफेन्स पुन्हा एकदा सक्सेसफुल झालाय. चंद्रनगर संघाचा डिफेन्स गुणाची कमाई करतोय आणि त्यानंतर मात्र चंद्रनगर संघाचा माजी कर्णधार जर्सी क्रमांक 5 प्रथमेश या ठिकाणी साडे मार्कवरती 3 खेळाडूंचा डिफेन्स सुपर टॅकल सिच्युएशन ऑन आहे. 13 गुणांवरती चंद्रनगरचा संघ आहे तर 9 गुणांवरती या ठिकाणी शिवसाई वनन हा संघ पाहायला मिळतोय आणि येत्या काही दिवसामध्ये शिवसाई वनन संघाच्या माध्यमातून एक भव्य दिव्य अशी कबड्डी स्पर्धा ऑर्गनाईज केलेली आहे. ती देखील तुमच्या भेटीसाठी येईल. चला या ठिकाणी महत्वपूर्ण चढे सार्थक शिगवण या ठिकाणी पाहायला चांगल्या टच मध्ये इनकॉम खेळाडू 3 मिनिट असतील. या ठिकाणी सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. खऱ्या अर्थानं सार्थक शिगवण चंद्रनगर गावचा सुपुत्र आहे परंतु सध्या स्थितीमध्ये महाविद्यालयीन शिक्षण हे गुहागरमध्ये घेतोय आणि खऱ्या अर्थानं गुहागरचं पाणी चांगल्या रीतीने मानवलं त्या खेळाडूला आणि बॅक टू बॅक मल्टी पॉइंट रेड या खेळाडूच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळाली. या ठिकाणी पुन्हा एकदा सक्सेसफुल होईल. शिवसाई वनन संघ आज थोडासा बॅकफुटला गेलाय. प्रथमेश कांबळे जर आपण पाहिलं तर थोडासा बॅकफुटला आहे त्यामुळे चढाई मार्गवरती सातत्याने गुणाची कमाई होत नाहीये. दुसऱ्या बाजूला संधीचं सोनं केलं गेलं चंद्रनगर संघानं यजमान संघ या ठिकाणी आपण पाहतोय. सामना संपायला शेवटचे 2 मिनिटे असतील. 1 गुणाची कमाई होईल. गुणफलकाकडे जाऊया. 11 गुणांवरती या ठिकाणी शिवसाई वनन, 19 गुणांवरती चंद्रनगरचा संघ या ठिकाणी जाऊन पोहोचलाय. केकेडी दापोली श्रीराम करदे. तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडांगणाचा ताबा घ्यायचा आहे. केकेडी दापोली श्रीराम करदे. या ठिकाणी मिळालेल्या 30 सेकंदाचा पुरेपूर वापर करण्याचा प्रयत्न आहे कारण आघाडी जर पाहिली तर यजमान संघाकडे आणि ती आघाडी लक्षात घेता या ठिकाणी थोडासा शांतसमी वेळ काढू खेळ हा चंद्रनगर संघाचा पाहायला मिळतोय. दुसऱ्या बाजूने प्रथमेश एक मल्टी पॉइंट रेड करेल का, पुन्हा एकदा मॅच मध्ये पुनरागमन करून देईल का शिवसाई वनन संघाला, खूप सारे प्रश्नचिन्ह या ठिकाणी पाहायला मिळतात. उत्तर काही मिनिटांमध्येच तुम्हाला मिळतील. आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय पुन्हा एकदा एक सक्सेसफुल टॅकल पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा गुणाची कमाई होईल. दोन्ही हॅलो शेख, सामना संपला शेवटचं मिनिट असेल.
या ठिकाणी पुन्हा एकदा सार्थक शिकवण या खेळाडूला आपण पाहतोय. फक्त आणि फक्त संभवतः या सामन्याची औपचारिकता पाहायला मिळते. कारण सामना जर आपण पाहिला तर 20 गुणांवरती चंदनगरचा संघ खेळतोय, 12 गुणांवरती शिवसाई वडण हा संघ खेळतोय. श्रीराम करदे, केकेडी दापोली तुम्हाला खेळण्याच्या दृष्टीने तिसरा आणि अंतिम पुकार. चालू सामना संपताच आपण त्वरितच क्रीडा देण्याचा ताबा घ्यायचा आहे. या ठिकाणी दोन्ही संघ आपण वेळेत उपस्थित राहायचं, अन्यथा तुमच्या सामन्याची वेळ कमी केली जाईल. या ठिकाणी चालू